सर्वांना नमस्कार. संकलित मूल्यमापन 2 पॅट 3 या चाचणीचे पॅट संदर्भातले जे गुण आहेत ते चॅटबॉटवर नोंदविणे संदर्भामध्ये आज आपण हे प्रशिक्षण घेणार आहोत. या प्रशिक्षणासाठी उपस्थित असणारे परिषदेचे संचालक माननीय गोसावी साहेब, त्यानंतर सहसंचालक डॉक्टर शोभा खंदारे, उपसंचालक समन्वय विभाग माननीय कमलादेवी आवटे मॅडम, त्याचबरोबर परिषदेतील इतर सर्व विभागांचे उपसंचालक, उपविभाग प्रमुख व इतर अधिकारी, त्याचबरोबर VSK चॅटबॉटचे सर्व प्रतिनिधी आणि सर्व जिल्ह्यामधून हजर असणारे सर्व डाएटचे प्राचार्य, त्यानंतर सर्व प्राथमिक, माध्यमिक व योजना कार्यालयातील सर्व शिक्षणाधिकारी, याचबरोबर सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक या सर्वांचं मी प्रथम परिषदेच्या वतीने स्वागत करते. पॅट 3 ही जी आपण चाचणी घेतलेली आहे आणि या चाचणीच्या माध्यमातून आपण राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा जो गुणवत्तेचा आलेख आहे तो कशा पद्धतीचा आहे किंवा त्यांची अध्ययन निष्पत्तीची साध्यता किती प्रमाणात झालेली आहे हे पाहण्यासाठी व यावर आधारित आपल्याला जे पुढील सर्व नियोजन करायचं आहे त्या नियोजनासंदर्भात आपण ही चाचणी घेतलेली आहे. या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये पहिली पायाभूत चाचणी यामध्ये घेण्यात आली होती, जी 18, 19 आणि 20 ऑगस्टला आपण घेतली होती. याचे सुद्धा गुण आपण या चॅटबॉटवरती आपण सर्वांनीच नोंदवलेले आहेत. त्यानंतर दुसरी पॅटची चाचणी जी आपण घेतली होती ती नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतली होती आपण, आणि आता आपण तिसरी पॅटची चाचणी जी या चालू महिन्यामध्ये 4, 5 आणि 6 एप्रिलला आपण घेतलेली आहे. पहिल्या दोन्ही चाचण्यांचे गुण खूप चांगल्या पद्धतीनं सर्व शिक्षकांनी या चॅटबॉटवर नोंदवलेले आहेत. त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचंच अभिनंदन करते, कारण प्रत्यक्षात फील्डवरती आपण सर्वांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं शिक्षकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्याला या गुणनोंद करण्यामध्ये आलेला आहे. आणि त्याचं असं आहे की या सर्व नोंदींचं आपण पुढे काय करणार आहोत, तर या जो पहिली पॅट आहे किंवा दुसरी पॅट जी झालेली आहे आणि आता जी तिसरी आपण पॅटची जी चाचणी घेतलेली आहे, तर या तिन्ही चाचण्यांमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीनं जो आलेख आहे तो त्यामधला जो डिफरन्स आहे किंवा त्यामध्ये काही फरक पडलेला आहे या बाबतीत आपण त्याचा अभ्यास करणार आहोत आणि पुढील वर्षाचं जे नियोजन आहे ते आपल्याला यावर आधारित करायचं आहे. आणि यामुळं याही वेळेला म्हणजे आता जी तिसरी पॅट जी आपली झालेली आहे, तर या तिसऱ्या पॅटच्या चाचणीचे जे गुणनोंद आहेत ते कशा पद्धतीनं भरायचे किंवा या बाबतीतचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला आज या ठिकाणी होणार आहे. तर या संदर्भामध्ये प्रथमतः मी समन्वय विभागाच्या ज्या उपसंचालक आहेत डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी प्रथम आपल्याला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आत्ताच सर्वांना नमस्कार आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. मूल्यमापन विभागाच्या अधिव्याख्याता स्वाती पेटकर मॅडम यांनी आता प्रास्ताविकामध्ये ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत की आत्ताच आपली पॅट 3 अंतर्गत संकलित मूल्यमापन 2 ही 4, 5 आणि 6 एप्रिल रोजी राज्यामध्ये सर्व शाळांमध्ये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, त्याचबरोबर खाजगी अनुदानित शाळा यामध्ये ही परीक्षा झालेली आहे. आणि आता या परीक्षेचे मार्क आपल्याला या चॅटबॉटवर नोंदवायचे आहेत, तर ते त्या नोंदवण्याबाबत आजचं हे प्रशिक्षण आहे आणि म्हणूनच हे अत्यंत महत्त्वाचं आहे की हे गुण कशा पद्धतीने नोंदवावेत आणि त्यामध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील तर त्या कशा पद्धतीने सोडवाव्यात यासाठी हे आजचं हे YouTube लाईव्ह प्रशिक्षण आहे.
म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की जरी आज आत्ता आपल्याला या प्रशिक्षणावेळी हे प्रशिक्षण घेणं शक्य झालं नसेल, जॉईन झाला नसेल आपण काही जण, तरीही आपण YouTube लाईव्हवर हे सत्र असणार आहे आणि त्याचा लाभ आपण घेऊ शकणार आहात. त्यामुळे ज्या 3 विषयांची परीक्षा पॅट अंतर्गत घेण्यात आलेली आहे, प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषेमध्ये इंग्रजी, या 3 विषयांचे पेपर इयत्ता 3री ते 8वी साठी राज्यस्तरावरून देण्यात आलेले होते. स्टार्स अंतर्गत हा जो पॅट उपक्रम आहे, पिरियॉडिकल असेसमेंट टेस्ट, हा अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये सुरू आहे. माननीय संचालक शरद गोसावी सर, त्याचबरोबर माननीय सहसंचालक डॉक्टर शोभा खंदारे मॅडम, यासाठी सर्व उपसंचालक या प्रशिक्षणामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर या पॅट उपक्रमासाठी राज्याचे माननीय प्रधान सचिव सर, माननीय आयुक्त सर, या सर्वांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा या उपक्रमासाठी आहे. आपल्या राज्यातल्या मुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, त्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादनाची जी काही पातळी आहे ती आपल्याला शोधण्यासाठी आणि ती पुढे घेऊन जाण्यासाठी या उपक्रमाचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. पॅट बाबत बोलतानाच मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की 7 डिसेंबर 2023चा जो शासन निर्णय आहे इयत्ता 5वी 8वीच्या वार्षिक परीक्षेबाबतचा, तर याबाबत थोडीशी गल्लत किंवा थोडासा संभ्रम क्षेत्रीय स्तरावर होतो आहे. त्यामुळे हे जे मार्क भरायचे आहेत हे केवळ पॅट मधील ज्या प्रश्नपत्रिका आहेत, शिक्षकांनी तपासल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका, त्याचेच मार्क फक्त या चॅटबोटवर भरायचे आहेत. इयत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा ही पूर्णपणे आपण शाळा स्तरावर शिक्षकांनी स्वतः प्रश्नपत्रिका तयार करून ही परीक्षा घ्यायची आहे की ज्याच्यावर मुलांचं उत्तीर्ण अनुत्तीर्ण हे त्या शासन निर्णयानुसार ठरणार आहे. त्यामुळे ही पॅटची परीक्षा आणि 5वी 8वीची वार्षिक परीक्षा याचा कोणताही संबंध नाही, हे मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छिते. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर इयत्ता 5वी 8वीच्या परीक्षेसाठी ज्या समित्या गठीत करणं आवश्यक आहे शासन निर्णयानुसार, जिल्हा स्तर, तालुका स्तर, केंद्र स्तर, त्याप्रमाणे समित्या आपण गठीत केल्या असतील, केल्या नसतील तर शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि डायट प्राचार्य यांनी पुढाकार घेऊन इयत्ता 5वी 8वीची जी परीक्षा आहे ती शासन निर्णयानुसार योग्य पद्धतीने कशी होईल हा विचार आपण सर्व जिल्हास्तर यंत्रणेने करायचा आहे आणि त्यानुसार सर्व शाळा स्तरावर ही कार्यवाही कशी होईल हे आपण पाहायचं आहे. त्यामुळे आजचा हा जो विषय आहे तो विषय केवळ पॅट 3 अंतर्गत संकलित मूल्यमापन 2 यासाठीची 4, 5, 6 एप्रिल रोजी जी परीक्षा झाली, त्या परीक्षेतील गुणनोंदणी ही चॅटबोटवर कशा पद्धतीने करावी यासाठीचं हे प्रशिक्षण आहे. यासाठी मी आपणा सर्वांना आवाहन करते की आपण 100% ही गुणनोंदणी या चॅटबोटवर करायची आहे. कोणताही विद्यार्थी यातून सुटला नाही पाहिजे यासाठी शिक्षकांनी याची दक्षता घ्यावी. यानंतर परिषदेच्या सहसंचालक डॉक्टर शोभा खंदारे मॅडमही आपल्याला संबोधित करतील आणि यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा देतील. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आत्ताच मूल्यमापन विभागातील डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम, त्याचबरोबर मूल्यमापन विभागातील आमचे सर्व अधिकारी संगीता शिंदे मॅडम, स्वाती पेटकर, अनुराधा, SCRTतील सर्व उपसंचालक बेलसरे मॅडम, त्याचबरोबर काटमोरे सर, शिंदे मॅडम आणि उपस्थित सर्व विभाग प्रमुख, क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी वर्ग आणि शिक्षक बंधू भगिनींनो, आत्ताच आपल्याला पॅटच्या बाबतीत जे मूल्यांकन झालेलं असेल आता आपल्या त्याचे गुण आपल्याला चॅटबोटवरती भरायचे आहेत. त्यासाठी VSK मार्फत आपल्याला पोर्टल उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि त्यावरती आपले जे गुण आहेत पॅट 3 किंवा संकलित मूल्यमापन 2 असं आपण ज्याला म्हणतो, त्याचे गुण आता आपल्याला याच्यावरती भरायचे आहेत.
मला असं वाटत आहे आपले पेपरही तपासून झालेले असतील. आपण राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये यावर्षी आपण पॅट परीक्षा घेतलेली होती. त्यामध्ये प्रथम भाषा सर्व माध्यम, गणित सर्व माध्यम, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची परीक्षा घेण्यात आलेली होती. 4 ते 6 या कालावधीत ही परीक्षा संपन्न झाली. काही जिल्ह्यामध्ये एखादा पेपर पुढे मागे झालेला होता, परंतु आता आपल्याकडे सर्व परीक्षेचे गुण आपल्या स्तरावर आपण नोंद करून ठेवलेले असतील. ते गुण आता आपल्याला चार्टबॉर्डवरती भरायचे आहेत. परंतु यामध्ये यावर्षी आता थोडी सुविधा आपण करून दिलेली आहे की त्याच्यामध्ये एडिटचं ऑप्शन आपण शाळा स्तरावर शिक्षकांना भरताना उपलब्ध करून देणार आहोत. त्याचा आपल्याला फायदा होईल, कारण मागच्या वेळी शिक्षकांनी आपल्याला हे सांगितलं होतं की आम्हाला ते कदाचित काही वेळेला चुकून गुण भरले जातात. तर आता यावेळेला ते होणार नाही आणि आपण सर्वांनी आता या परीक्षेचे गुण जे आहेत ते चार्टबॉर्ड वरती भरावेत. आता आवटे मॅडमनी जे सांगितलेलं आहे 5वी 8वीच्या परीक्षेबाबत, आणि हे विषय आता मी जे सांगितले ते विषय सोडून आपल्याला या परीक्षेमध्ये जेवढे आपण पेपर घेतलेले आहेत तेवढेच गुण आपल्याला भरायचे आहेत. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावे. दिलेली टाइमलाईन जी आहे गुण भरण्यासाठी ती टाइमलाईन आपण सर्वांनी पाळावी. वेळ पुन्हा अधिकचा उपलब्ध करून दिला जाणार नाही, कारण त्याच्यावरती पुढील काम सुद्धा स्टेट लेवलवरती आपल्याला करायचं आहे. जे गुण आपण भरणार आहात ते गुण आपण व्यवस्थितरित्या भरावेत. या गुणांची 5 ते 10% पडताळणी राज्यस्तरावरून केली जाणार आहे. त्यासाठी आपण अत्यंत जबाबदारीनं खबरदारीनं हे गुण भरणं आवश्यक आहे असं मला वाटतं. यासाठी आपण सर्वांना काही अडचणी येतील, त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला VSKचे प्रतिनिधी आपलं ट्रेनिंग आता घेणार आहेत. आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पॅट चॅटबॉट या अंतर्गत पॅट चाचणी 3 चे गुण नोंद कशी करायची या संदर्भात आपण खूप छान मार्गदर्शन केलं. यानंतर प्रत्यक्षात आपण आता प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये प्रथम शिवानी आणि त्रिथा या दोघी आपल्याला पॅट चॅटबॉटवरती गुण नोंद कशी करायची आहेत किंवा त्यामध्ये आपल्याला जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा आपल्या चॅटबॉक्समध्ये आपण त्याची मेसेज आपण टाकू शकता की आपल्याला जर काही अडचणी असतील तर, आणि त्यानुसार आपल्याला हे मार्गदर्शन त्यानुसार केलं जाईल किंवा आपल्या सर्व शंका यामध्ये निवारण केल्या जातील. तर मी आता प्रथम शिवानीला विनंती करते की तिनं पॅट चॅटबॉटवरती गुण नोंद कशी करायची या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करावं. थँक्यू सो मच मॅम. तर सर्वांना खूप खूप नमस्कार आणि थँक्यू सो मच की तुम्ही आज सगळ्यांनी जॉईन केलेलं आहे. आज आपण पॅट असेसमेंटची संकलित चाचणी 2ची जी ट्रेनिंग आहे ती घेणार आहेत. तर पॅट हा जो चॅटबॉट आहे हा 3 यंत्रणे एकत्र आल्यामुळे झालेला आहे. सर्वात पहिले SCRT, दुसरं आहे विद्या समीक्षा केंद्र आणि तिसरं आहे कॉन्व्हिजिनियस. तर SCRT मध्ये मी राहुल रेखावर सर, शोभा कंधारे मॅम आणि कमलादेवी आवटे मॅम या तिघांना थँक्यू म्हणते. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन डिपार्टमेंटचे HOD जे आहेत शिंदे मॅम त्यांना सुद्धा थँक्यू म्हणते आणि इव्हॅल्युएशन डिपार्टमेंटमधले सगळेच जे ऑफिसर्स आहेत ज्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे या पॅट 3 चॅटबॉट बनवण्यासाठी त्यांना सुद्धा थँक्यू म्हणते. त्याच्यानंतर विद्या समीक्षा केंद्र ज्यांनी आम्हाला सगळ्यात जास्ती मदत केलेली आहे. तर वाडेकर सर, राजू कोरडे सर आणि अमोल शिंगारे सर या तिघांना सुद्धा मी म्हणते की थँक्यू, आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही हे पॅट 3ची किंवा संकलित चाचणी 2ची जी मीटिंग आहे ती घेऊ शकतोय. कॉन्व्हिजिनियसच्या टीमकडनं मी शिवानी आज तुमची ट्रेनिंग घेणार आहे आणि आपल्याबरोबर तीर्था सुद्धा आहे. जे काही आपले टेक्निकल चॅलेंजेस आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपल्याला आज तीर्था मॅम देणार आहेत.
तर आपण सुरू करूया. पण सुरू करायच्या पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की जर पॅट 3 चे आपल्याला संकलित चाचणी 2 चे जे आपल्याला गुण भरायचे असतील, तर आपल्याला स्विफ्ट चॅट नावाचा हा जो ॲप्लिकेशन आहे, हा डाउनलोड करावा लागेल. या ॲप्लिकेशनची जी लिंक आहे, ही पत्रात सुद्धा पाठवलेली आहे आणि WhatsAppवरती सुद्धा ही शेअर केलेली आहे. तर मी सगळ्या शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना 30 सेकंद देते, की तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. बरेच शिक्षक आहेत ज्यांनी ही ऑलरेडी डाउनलोड केलेली असेल. तर आपण थांबूया काही शिक्षकांसाठी जोपर्यंत ते हे डाउनलोड करतील. चालेल. तर आता आपण पुढे जाऊया. तर एकदा स्विफ्ट चॅट हा ॲप डाउनलोड केल्यानंतर एकच मिनिट. ठीक आहे मॅम. ओके. स्विफ्ट चॅट हा ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्वात पहिले हा ॲप तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायला सांगेल. तर जो तुमचा मोबाईल नंबर सध्या तुमच्याबरोबर आहे किंवा जो मोबाईल नंबर चालू आहे, तो मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही तो मोबाईल नंबर त्याच्यात टाकावा. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एक OTP येईल. तो OTP 4 डिजिटचा असेल. तो 4 डिजिट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये त्या ॲप्लिकेशनमध्ये भरावा. जर तुम्ही ही पहिले ॲप्लिकेशन डाउनलोड केलं असेल, तर तुम्हाला हे लगेचच पॅट 3 या चॅटबॉटवरती घेऊन जाईल. पण जर तुम्ही हे ॲप्लिकेशन पहिल्यांदा डाउनलोड करणार असतील, तर ते तुम्हाला तुमचं स्टेट आणि सिटी हे 2 इन्फॉर्मेशन विचारतील. जसं तुम्ही बघू शकता की इथे महाराष्ट्र आणि मुंबई असं टाकलेलं आहे. तर तुमची जी सिटी आहे ते तुम्ही टाकावं. एकदा कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे तुमच्या फोनवरती दिसेल. त्याच्यानंतर इथे राईट साईडला वरती एक स्कॅनचं चिन्ह आहे. त्या चिन्हावरती क्लिक केल्यावरती आता आपण पुढे जातोय, की आपल्याला पॅट 3 च्या चॅटबॉटवरती जायचंय. तर मी रिक्वेस्ट करते सगळ्या शिक्षकांना, अधिकाऱ्यांना, की चॅटबॉट जो आहे आपला पॅट 3 चा, त्याच्यासाठी हा बारकोड आहे. तर तुम्ही या चिन्हावरती क्लिक करा आणि या QR कोडला स्कॅन करा. जर तुम्ही आत्ता हे स्कॅन करू शकत नसाल तरी काही हरकत नाही. अ, या चॅटबॉटची लिंक जी आहे ही पत्रात पाठवलेली आहे आणि ह्या चॅटबॉटची लिंक सुद्धा सगळ्या WhatsApp मेसेजेसमध्ये सर्क्युलेट होत आहे. तर जर तुम्ही ॲप डाउनलोड केला असेल, तर तुम्ही या लिंकवरती क्लिक केल्यावर लगेचच तुम्हाला ते पॅट 3 च्या चॅटबॉटवरती घेऊन जाईल. तर आता आपण सुरू करूया आणि बघूया की पॅट 3 चे आपल्याला गुण कसे भरायचे आहेत. सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही त्या लिंकवरती क्लिक कराल किंवा जे तुम्ही बारकोड स्कॅन कराल, त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले हे दिसेल. त्याच्यावरती लेट्स गो या बटनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर ते तुम्हाला विचारेल, की तुम्हाला कुठली तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. हा बॉट जो आहे हा 2 लँग्वेजेसमध्ये आहे. एक आहे इंग्लिश आणि दुसरं मराठी. जी लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल आहे, तुम्ही त्या लँग्वेजवरती क्लिक करा. इंग्लिश किंवा मराठी. इथे मी इंग्लिश ह्याच्यावरती क्लिक केलेलं आहे. एकदा लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर ते आपल्याला कन्फर्म करणार आहे, की जर लँग्वेज सिलेक्ट झाल्यावरती पुढे, तर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपला स्कूल कोड म्हणजे UDIS कोड जो आहे, तो इकडे आपल्याला एंटर करायचा आहे. तुम्ही ज्या शाळेत शिकवत आहात, त्या शाळेचा जो कोड आहे, तो इथे टाइप करावा. एकदा तो टाइप केल्यावरती तुमचा जो स्कूलची इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे तुमचा जो स्कूलचा कोड आहे, तुमच्या शाळेचं जे नाव आहे, तुमच्या शाळेचा जो ब्लॉक आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या चॅटबॉटवरती दिसेल. ती जर सगळी माहिती करेक्ट असेल, तरच तुम्ही येस धिस इज करेक्ट ह्याच्यावरती क्लिक करावं. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे आपला टीचर कोड जो आहे तो टाकावा लागेल. जो तुमचा टीचर कोड असेल, तो तुम्ही इथे टाकावा. त्याच्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या टीचरची इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन येईल, की तुमचा टीचर कोड काय आहे, तुमचं नाव काय आहे, तुमच्या शाळेचा ब्लॉक काय आहे. हीच माहिती तुम्हाला परत येईल. एकदा तुमचा स्कूल कोड, तुमचा टीचर कोड हे सगळे करेक्ट असतील, की मग आपण पुढे जाऊन आपल्या स्टुडंट्सची जी परफॉर्मन्स आहे, ते आपण त्या चॅटबॉटमध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर आपण रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे.
रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले चॅटबॉट आपल्याला विचारणार आहे की कुठल्या वर्गाचे आपल्याला मार्क्स भरायचे आहेत. तर जर तुम्हाला तिसरीचे भरायचे असेल तिसरीवर क्लिक करा, पाचवीचे भरायचे असेल तर पाचवीवर क्लिक करा. एकदा क्लास सिलेक्ट झाल्यानंतर ते विचारणार आहे की तुम्हाला कुठली असेसमेंट घ्यायची आहे, फर्स्ट लँग्वेज, थर्ड लँग्वेज का मॅथ्स. तर फर्स्ट लँग्वेजमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही क्लिक करता त्याच्यावरती तुम्हाला एक ड्रॉपडाऊन मेनू येईल ज्याच्यामध्ये सगळे 10 मीडियम्स जे आहेत त्याचे ऑप्शन्स येतील. तुम्हाला ज्या मीडियमची असेसमेंट भरायची आहे ती मीडियम क्लिक करा. थर्ड लँग्वेजमध्ये फक्त इंग्लिश आहे आणि मॅथ्समध्ये परत सगळे मीडियम्स आहेत. एकदा हे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या स्टुडंट्सची लिस्ट येईल. तिसरीच्या फर्स्ट लँग्वेजमध्ये जे तुमचे स्टुडंट्स आहेत तुमच्या क्लासमध्ये त्या सगळ्या स्टुडंट्सचं नाव येईल आणि त्या सगळ्या स्टुडंट्सचा कोड सुद्धा येईल, स्टुडंट कोड सुद्धा येईल. इकडे तुम्हाला ज्या स्टुडंट्सचे मार्क भरायचे असेल त्या स्टुडंट्सचा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. एकदा त्या स्टुडंट कोडला सिलेक्ट केल्यानंतर तो बॉट आपल्याला विचारणार आहे की तो स्टुडंट प्रेझेंट आहे का ॲब्सेंट. यावेळी आपण प्रेझेंटवरती क्लिक करावं. एकदा प्रेझेंटवरती क्लिक केल्यानंतर आपण आपले जे मार्क्स आहेत ते भरायला सुरू करू शकतो. एकदा एक मी सूचना देते की हे जे सगळे प्रश्न आहेत इथे प्रश्न येणार नाही. इथे फक्त क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 असं लिहिलेलं येईल. तर तुम्ही प्लीज लक्ष द्या की क्वेश्चन 1 मध्ये मॅक्झिमम मार्क्स किती आहेत आणि मग ते मार्क भरावे. इथे जसं तुम्ही बघताय की इथे नॉट अटेम्प्टेड 0 आणि 7 असे इथपर्यंत मार्क चाललेले आहेत. तर जे मॅक्झिमम स्कोर सगळ्यात जास्ती स्कोर त्या मुलाला त्या प्रश्नासाठी मिळालेला आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करावं. जर त्या स्टुडंटनी उत्तर दिलेलं नाही किंवा त्या स्टुडंटला त्याच्यात 0 मिळालेले असतील तर तुम्ही 0 वरती क्लिक करावं. हे झाल्यानंतर तसंच तुम्ही सगळे त्या परीक्षेचे जे प्रश्न आहेत, काही परीक्षेत 10 असतील, काही 12 असतील, जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्नांचे उत्तरं तुम्ही द्यावे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सबमिट या बटनवरती क्लिक करावं. एकदा सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत ऑप्शन येईल की रेकॉर्ड स्टुडंट फॉर अनदर स्टुडंट किंवा होम मेनू, की तुम्हाला दुसऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क भरायचे असतील का तुम्हाला होम मेनूवरती जायचं आहे. तर जर तुम्हाला दुसऱ्या विद्यार्थ्याचे मार्क भरायचे असतील तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट हे जे पहिलं ऑप्शन इथे आहे ह्याच्यावरती क्लिक करावं. त्याच्यानंतर परत तुम्हाला जे बाकीचे स्टुडंट्स आहेत ज्यांचे तुम्ही मार्क भरलेले नाही त्यांचे तुम्हाला तिथे नावं दिसतील. त्याच्यातले कुठल्याही एका स्टुडंट्सचं तुम्ही सिलेक्ट करा आणि परत त्या स्टुडंटचे मार्क तुम्ही भरू शकता. त्यानंतर त्यानंतर आता आपल्याला एक इम्पॉर्टंट सूचना आहे. एकदा आपण सगळ्या स्टुडंट्सचे मार्क भरल्यानंतर बरेचदा असं होतं की काही स्टुडंट्सचे मार्क आपण चुकून भरतो किंवा काही स्टुडंट्सचे मार्क आपण एका प्रश्नाचे भरायचे विसरतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला इथे लेफ्ट साईडला तुम्हाला जे चिन्ह दिसतंय हे 4 बॉक्सेसचं ह्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही होम मेनूवरती क्लिक करा. होम मेनूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येईल की एडिट रजिस्ट्रेशन करायचं आहे का चेंज मीडियम करायचं आहे. तर तिथे तुम्ही एडिट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या स्टुडंट्सचं तिथे तुम्हाला चॅटबॉट विचारेल की या स्टुडंटचे मार्क तुम्हाला परत भरायचे आहेत का. तर तुम्ही येस ह्याच्यावरती क्लिक करावं की हो मला या मुलाचे मार्क परत भरायचे आहेत. येस केल्यानंतर तुम्हाला परत सेम ते ऑप्शन येईल रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स. परत तुम्ही रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवरती जाऊन जी आपली पहिल्यापासून जी स्टेप आहे ती परत करायला सुरू करावी. तर ही आहे प्रोसेस ज्याच्याने तुम्ही पॅट 3चे जे मार्क आहेत ते तुम्ही भरू शकता. आता ह्या काही सूचना आहेत पण सूचनाच्या आधी तीर्था मॅम जे आहेत ते काही आपले FAQs म्हणा किंवा जे काही प्रश्न शिक्षकांना येतात, अधिकाऱ्यांना येतात त्याचे उत्तरं देतील. तर मी तीर्था मॅमला रिक्वेस्ट करेल की त्या येऊन जे काही FAQs आहेत, जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तरं द्यावे.
थँक्यू सो मच शिवानी मॅम. तर आपल्याकडे लिस्ट आहे अशा प्रश्नांची की जे टीचर्सनी बऱ्याचदा विचारले आहेत. तर त्यातले 5 प्रश्न आपण आता त्यांची उत्तरं मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगते. सगळ्यात जास्ती विचारला जाणारा हा प्रश्न आहे की टीचर्सनी माहिती भरताना काय काय इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे ठेवायला लागेल रेडी, की ज्यात ते मार्क भरायला म्हणजे त्यांना प्रॉब्लेम नाही येणार. तर आपण सुरुवातीला जसं शिवानी मॅमनी सांगितलं, युडाईस कोड आणि टीचर आयडी आपल्याकडे तयार असला पाहिजे आणि तो अपडेटेड असला पाहिजे. जर कोणत्या टीचर्सच्या ट्रान्सफर्समुळे टीचर आयडी आपापल्या शाळांना अपडेटेड नसेल तर त्यांनी शालार्थ पोर्टलवर करून घेतला तर त्यांना 7 दिवसात त्याचा ऍक्सेस मिळू शकतो. याच्याकरता त्यांनी प्रिन्सिपलच्या लॉग इनवरून आणि DDO2च्या लॉग इनवरून हे अप्रुव्हल घेणं गरजेचं आहे टीचर कोड करता शालार्थचं. हे झाल्यानंतर 7 दिवसात त्यांना ऍप्लिकेशन वापरता येईल. त्याशिवाय मार्क भरता नाही येणार. सो सगळ्या शिक्षकांनी आपण याची खात्री करून घेऊया की आपला टीचर आयडी आपला युडाईसला मॅप्ड असेल आणि मोबाईल नंबर मॅप नसेल तर त्याची काही काळजी करायची गरज नाही. पॅट 3 करता याची गरज नाही लागणार. आणि जर मुलांच्या यादीत काही इश्यू असतील की आमच्या शाळेतली आमच्या वर्गातली सगळी मुलं दिसत नाहीत तर त्यांचंही सरलवरती नावं अपडेट करून घेणं गरजेचं आहे, ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपापल्या वर्गातली मुलं आपल्या चॅटबॉटमध्ये शाळांच्या मुलांच्या यादीत नाही दिसणार. सो तेही काम करणं गरजेचं आहे. आणि याच्याकरता जे आपले प्रश्न आहेत, फर्स्ट लँग्वेज करता आपल्याला 10 लँग्वेजेसचे ऑप्शन्स आहेत. हिंदी सगळ्या लँग्वेजेस करता एकच टॅब दिसेल, पण नंतर आपण त्यात मार्क भरू शकू कोणत्याही माध्यमातला असेल तरी. आणि थर्ड लँग्वेज फक्त इंग्लिश आहे, तर याची आपण नोंद घेऊया. याच्या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील तर त्या आपण गुगल फॉर्मच्या लिंकमध्ये टाकू शकतो आणि या सगळ्या लिंक्स आपल्याला ट्रेनिंगच्या नंतर मेसेजच्या माध्यमात व्हॉट्सॲपमध्ये मिळून जातील. आणि अजून काही आय थिंक माझ्याकडून एवढेच अपडेट आहेत सध्या. हे फ्रिक्वेंटली विचारलेले प्रश्न आहेत. एक मिनिट, त्यांनी भरलेले मार्क दिसतील आणि आपण भरलेले मार्क आपल्याला दिसतील. त्यामुळे आणि जसं शिवानी मॅमनी सांगितलं, जर कोणत्या मुलाचे मार्क आपण चुकीचे भरले तर ते दुरुस्त करायची सोय सुद्धा ऍप्लिकेशनमध्ये आहे. सो तेही आपण करू शकतो आणि स्वतःला आपल्याला टीचर म्हणून आपण काय मार्क भरले ते दिसून येईल प्रत्येक मुलाकरता. सो त्याचीही काळजी करायची. थँक्यू तीर्था मॅम. मी परत एकदा स्क्रीन शेअर करते आणि काही सूचना आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही याचं स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवावं, म्हणजे हे सगळे सूचना तुमच्याबरोबर राहतील. सर्वात पहिले तर ही पॅट 3ची जी लिंक आहे ही 15 एप्रिल ते 26 एप्रिलच ओपन राहणार आहे. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही जे पॅट 3चे मार्क आहेत तुमच्या वर्गातले सगळ्या विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत हे या कालावधीमध्ये भरून घ्यावे. दुसरं आहे की तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे, जो चालू मोबाईल नंबर आहे तोच वापरा, म्हणजे तुम्हाला OTP यायला सोपं जाईल. तिसरं आहे की जो युडाईस कोड आणि जो तुमचा शिक्षक कोड आहे तो तुम्ही जसं तीर्था मॅम सुद्धा म्हणल्या की तुम्ही तो रेडी ठेवा, म्हणजे तुम्हाला तो लगेचच तुमच्या बॉटमध्ये टाईप करता येईल. तिसरं आहे की जेव्हा पण तुम्ही त्या बॉटमध्ये मार्क घालतायत तेव्हा प्लीज लक्ष द्या की तुम्ही कुठला विषय, कुठला वर्ग आणि कुठला विद्यार्थी निवडताय, म्हणजे काही चूक होणार नाही आणि परत तुम्हाला जाऊन ती प्रोसेस रिपीट नाही करावी लागणार. नेक्स्ट आहे की तिसरी भाषामध्ये आपल्याला फक्त इंग्रजी आहे. प्रथम भाषेमध्ये आपल्याला सगळे 10 मीडियम जे आहेत ते येतील. तर जेव्हा पण तुम्ही त्या बॉटमध्ये मार्क भरत असताल तेव्हा प्रथम भाषावरती फर्स्ट लँग्वेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 10 लँग्वेजेस 10 मीडियम्सचे ऑप्शन येईल. मग ते 10 मीडियमवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जाऊन ती मार्क भरा. त्याच्यानंतर जसं मी आधी सुद्धा सांगितलं की जर विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिलं नसेल किंवा त्या प्रश्नाला 0 मार्क मिळाला असेल तर 0 हे तुम्ही निवडावं. त्याच्यानंतर सबमिट हे बटन क्लिक करायला प्लीज विसरू नका. बरेचदा असं होतं की शिक्षक आम्हाला म्हणतात की आम्ही तर भरले, पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण सबमिट या बटनवरती क्लिक करणं राहून जातं. तर ते नक्की करा. शेवटचं जे आहे की तुम्हाला काही पण टेक्निकल काही प्रश्न असतील किंवा काही पण तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज या लिंकवरती क्लिक करा. ही जी लिंक आहे ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवरती शेअर होणार आहे आणि तुम्हाला काही अडचण असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ते भरावे. तर परत एकदा मी सांगते, ह्या स्क्रीनचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. हे पण आम्ही व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट करूच, पण तरी सुद्धा हे काही महत्त्वाची सूचना आहे जी तुम्हाला चॅटबॉटमध्ये मार्क भरताना मदत होईल. आता आपण पुढे जाऊया आणि एक डेमो बघूया की ऍक्च्युली जेव्हा आपण बॉटमध्ये भरतो तेव्हा काय काय होतं, कुठल्या टाईपचे प्रॉम्प्ट्स येतात, बॉट कुठल्या प्रकारचं उत्तर देतात हे आपण बघूया.
चालेल. तर हा आपला बॉट आहे. तर जेव्हा तुम्ही तुमच्या फोनमध्ये तुम्ही या QR कोडला स्कॅन कराल, तेव्हा केव्हा तुम्ही पॅट3 या चॅटबॉटच्या लिंकवरती क्लिक कराल, तेव्हा या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल. त्याच्यात लेट्स गो वरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथे हाय असं हे आपल्या चॅटमध्ये लिहिलेलं असणार आहे. तर ते तुम्ही चॅटबॉटमध्ये पाठवून टाका. हे झाल्यानंतर इथे आपल्याला ते लँग्वेज विचारते की इंग्लिश हवंय का मराठी. तर मी इथे इंग्लिश या भाषेवरती क्लिक करते. त्याच्यानंतर ते म्हणतंय की ग्रेट, आय विल चॅट विथ यू इन इंग्लिश. तर आपल्याबरोबर हा बॉट जो आहे तो इंग्लिशमध्ये चॅट करणार आहे. नेक्स्ट क्लिक केल्यावरती ते म्हणतंय की आपलं स्कूल कोड इथे टाईप करा. तर मी स्कूल कोड इथे माझा टाईप केलेला आहे. हा एक टेस्ट कोड आहे. तर तुम्ही तुमच्या शाळेचाच कोड टाका. तुम्ही हा कोड नका टाकू. तुमच्या शाळेचा जो स्कूल कोड आहे, युडाईस कोड आहे, तोच तुम्ही टाईप करा. इथे हे म्हणत आहे की हा स्कूल आहे, हे शाळेचं नाव आहे आणि हे ब्लॉक आहे. तर ही इन्फॉर्मेशन करेक्ट आहे. तर मी म्हणते येस, दिस इज करेक्ट. ह्याच्यानंतर ते म्हणते की टीचर कोड टाका. तर मी इकडे टीचर कोड टाकते. आता इथे टीचर कोड हा एक टेस्टसाठी हा टीचर कोड आहे. तुम्ही तुमचाच टीचर कोड इथे टाका. त्याच्यावरती येस, दिस इज करेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे इन्फॉर्मेशन आली आहे की या टीचरचे क्लासमधले जे विद्यार्थी आहेत त्यांची लिस्ट आहे. तर इथे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवरती मी क्लिक केलेलं आहे. इथे मला सर्वात पहिले विचारते की कुठल्या वर्गाचं भरायचं आहे. तर मी 5th क्लासवर क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर मला लँग्वेजेसचं ऑप्शन आलं आहे. फर्स्ट लँग्वेज मॅथ का थर्ड लँग्वेज. तर मी मॅथ्सवरती क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर ते म्हणतंय की आधी डिटेल्स कन्फर्म करून घ्या. तर इथे म्हणतंय की सब्जेक्ट मॅथ्स आणि असेसमेंट मॅथ्स आहे आणि क्लास 5. तर हे जे इन्फॉर्मेशन मला चॅटबॉटनी दिली आहे ती करेक्ट आहे. तर मी येस म्हणून पुढे जातीये. इथे मला माझ्या क्लासमधले जे मुलं आहे, विद्यार्थी आहेत, त्यांची लिस्ट आलेली आहे. हे एक टेस्ट बॉट असल्यामुळे इथे फक्त 5 मुलांची लिस्ट आहे. पण तुम्ही जेव्हा तुमच्या युडाईस कोड, टीचर कोड आणि तुमचे इन्फॉर्मेशन टाकाल, तेव्हा तुमच्या क्लासमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं इथे येतील. तर इथे मी या स्टुडंटचं नाव सिलेक्ट केलेलं आहे. आता हे चॅटबॉट मला विचारतंय की प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे. तर हा स्टुडंट प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर मला ते विचारतायत की या क्वेश्चन 1 मध्ये किती मार्क मिळालेले आहेत. तर हे टेस्ट आहे. तर मी असेच मार्क इथे सिलेक्ट करतीये. आता क्वेश्चन 4 मध्ये जास्ती ऑप्शन्स आहेत. म्हणून इथे अशा प्रकारे आपल्याला ड्रॉप डाऊन आलेला आहे. हे झाल्यानंतर मी या स्टुडंटचं सगळे मार्क मॅथ्सचे भरलेले आहेत. तर इथे मला परत चॅटबॉट मला इन्फॉर्मेशन देत आहे की स्टुडंटचं नाव काय आहे, असेसमेंट कुठली आहे, क्लास कुठला आहे, सेक्शन कुठलं आहे आणि मी किती वाजता या स्टुडंटचे मार्क भरलेले आहेत ते सुद्धा सांगत आहे. आणि शिक्षकाचं नाव सुद्धा येत आहे की सबमिटेड बाय, कोणी सबमिट केलं आहे ते सुद्धा येत आहे. आता मला चॅटबॉट विचारत आहे की तुम्हाला दुसऱ्या स्टुडंटचं भरायचं आहे का होम मेनूवर जायचं आहे. तर आत्ता आपला डेमो चालू आहे म्हणून मी होम मेनूवरती क्लिक करते. पण तुम्हाला दुसऱ्या स्टुडंटचं भरायचं असेल तर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स करून परत तुम्ही क्लास आणि स्टुडंटचं नाव सिलेक्ट करून तुम्ही बाकीच्या स्टुडंट्सचं जे काय मार्क आहेत ते तुम्ही भरू शकता. तर या प्रकारे आपला हा जो डेमो आहे पॅट3च्या चॅटबॉटसाठी हा झालेला आहे. तर मी पेटकर मॅमला म्हणेल की या ट्रेनिंगला कन्क्लूड करावं. तर थँक्यू. आणि जे काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील ते त्या तुम्ही लिंकवरती नक्की शेअर करावे. हां मॅम. धन्यवाद शिवानी. आत्ताच आपणाला शिवानी आणि त्रिथा या दोघींनी खूप चांगल्या पद्धतीनं चॅटबॉट्सवरती गुणनोंद कशी करावी आणि या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या शंका आहेत त्या शंका म्हणजे ज्या आतापर्यंत विचारल्या गेलेल्या आहेत त्या सर्व शंकांचं निवारण त्या दोघींनी केलेलं आहे. याशिवाय प्रत्यक्षात डेमो घेऊन या लिंकच्या माध्यमातून कशा पद्धतीने गुणनोंद करता येईल याचा प्रत्यक्षात डेमो सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी त्या दोघींना धन्यवाद देते.
या प्रशिक्षणासंदर्भामध्ये जर आपल्याला काही शंका असतील तर जे आपण या संदर्भातलं जे पत्र आपण खाली दिलेलं आहे तर या पत्रामध्ये या प्रशिक्षणाची गुणनोंद किंवा या चॅटबॉटवरती गुणनोंद कशी करायची याची एक मार्गदर्शिका आहे आणि या मार्गदर्शिकेची जी लिंक आहे ही आपण या पत्रांमध्ये पण दिलेली आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा ही लिंक आपण सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे. तसंच हे जे प्रशिक्षण आजचं जे झालेलं आहे ते आपण युट्यूबवरती लाईव्ह करत आहोत. त्यामुळे समजा कोणाला हे प्रशिक्षण जर अटेंड करता आलं नसेल, काही शिक्षकांपर्यंत हा मेसेज आपला गेला नसेल किंवा काही अधिकाऱ्यांना सुद्धा जरी आपल्याला हे प्रशिक्षण जर घेता आलं नसेल तरी युट्यूब लाईव्हची जी लिंक आहे ही आपण सर्वांना दिलेली आहे आणि या लिंकच्या माध्यमातून ते पुन्हा हे प्रशिक्षण जॉईन करून पाहू शकतील आणि त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या शंका सुद्धा या माध्यमातून निवारण होतील. बऱ्याचशा शंका आता निवारण करण्यात आलेल्या आहेत, परंतु याशिवाय जरी कुणाला काही शंका आल्याच किंवा काही अडचणी आल्या या चॅटबॉट संदर्भामध्ये तर आपण पत्रामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत, अधिकाऱ्यांचे आहेत तर किंवा SCRT मधील मूल्यमापन विभागाचे जे अधिकारी आहेत यांना आपण फोनद्वारे या शंका विचारू शकता आणि त्या माध्यमातून या शंकांचं निवारण करण्यात येईल. यानंतर मी मूल्यमापन विभागाच्या उपविभाग प्रमुख संगीता शिंदे मॅम यांच्याकडे या प्रशिक्षणाची पुढील सूत्रे सोपवते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आजचे हे पॅट 3 साठीचे जे प्रशिक्षण YouTube लाईव्ह वरती आयोजन करण्याची संधी माननीय संचालक गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मिळाली त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानते. SCRTच्या माननीय सहसंचालक शोभा खंदारे मॅडम आणि माननीय उपसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे मॅडम यांनी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्यासाठी मी विभागाच्या वतीने त्यांचेही आभार मानते. तसेच या प्रशिक्षणासाठी SCRTच्या माननीय उपसंचालक बेलसरे मॅडम, माननीय काटमोरे सर, माननीय शिंदे मॅडम याही उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी विभागाच्या वतीने त्यांचेही आभार मानते. तसेच या YouTube लाईव्ह साठी राज्यातील सर्व सन्माननीय उपसंचालक, सन्माननीय शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी, मनपा आणि नपा या सर्वांचेही मी आभार मानते. तसेच आदिवासी विभागाचे माननीय अप्पर आयुक्त, सहाय्यक आयुक्त हेही उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि हे प्रशिक्षण ज्यांच्यासाठी आयोजित केले असे हे राज्यातील इयत्ता 3री आणि 8वीचे सर्व संबंधित शिक्षक YouTube लाईव्हला वेळेमध्ये जॉईन झाले आणि पॅट 3 परीक्षेचे मार्क्स ऑनलाईन चॅटबॉट वरती कसे भरायचे याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले त्याबद्दल त्या सर्वांचे मी SCRT मधील मूल्यमापन विभागामार्फत आभार मानते. सोबतच माझी टीम पेटकर मॅडम आणि अनुराधा, उमेश या सर्वांनी या सगळ्यासाठी खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि या चॅटबॉटसाठी किंवा पॅटसाठी जे खरं महत्वाचा असा रोल ज्यांनी प्ले केला ते शिवानी आणि तीर्था या दोघींचेही SCRT मार्फत खूप खूप आभार मानते आणि आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देऊन YouTube लाईव्ह आत्ता जरी असेल तरी नंतर सेव्ह असणार आहे. आपल्या वेळेनुसार, अडचणींनुसार आपण वेळोवेळी तो पाहू शकतो. सर्वांना यासाठी खूप शुभेच्छा. Zoom वरून जॉईन केलेल्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे की आपल्या चॅटमध्ये आपण बघितलं तर लिंक्स शेअर केलेले आहेत. चॅटबॉटची लिंक आहे, मॅन्युअलची लिंक आहे, फीडबॅक फॉर्म आहे आणि टेक्निकल इश्यूज करता जो गुगल फॉर्म आपण बनवलाय त्याची सुद्धा लिंक आहे. तर या सगळ्या लिंक्स आपण आपल्या टीचर्स पर्यंत पोहोचवायची व्यवस्था करूया व्हॉट्सअप ग्रुप्सच्या माध्यमातून. एक मेसेज आम्ही सुद्धा सर्क्युलेट करू ज्यात या सगळ्या लिंक्स एकत्रपणे लिहिलेल्या असतील आणि आपण असा प्रयत्न करू की सगळ्या लिंक्स जास्तीत जास्त टीचर्स पर्यंत पोहोचतील. धन्यवाद.